नमस्कार. सखी खूपच मूर्खपणा करणार असते. ती काय करते हे तिचं तिलाच कळत नसतं. तिने सर्व प्रॉपर्टी ही तेजस्विनीच्या म्हणजे सरकारच्या नावावरती करण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि तसे पेपर सुद्धा तयार केलेले असतात. पण गौतमला मात्र हे अजिबात पटत नसतं. गौतम देवाजवळ उभा राहिलेला असतो आणि तो देवाला म्हणत असतो, काहीही कर देवा, आता काहीतरी असं काहीतरी कर जेणेकरून हे सर्व थांबेल. हे घर बर्बाद होण्यापासून वाचव. कारण सखी जे काही करते ते चुकीचं करते हे माझ्या डोळ्यांना दिसतंय. ही जी बाई घरात आहे ना, ती बाई ही दुसरी तिसरी कोणी नसून सरकार आहे हे मात्र मला माहिती आहे. पण आता मात्र सखी समोर कसं सत्य आणायचं तेच मला कळत नाही. आणि तेवढ्यात मात्र एक काठी टेकत टेकत बाई सखी सदन चाळीमध्ये शिरलेली असते. ती साईबाबांच्या समोर उभी असते आणि तिच्या चेहऱ्यावरचे घाव अगदी ठळकपणे दिसत असतात. त्याच वेळेला तिचा चेहरा दाखवण्यात येतो आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून खरी तेजस्विनी असते. आणि त्याच वेळेला तिथे दाभाडे मावशी आलेले असतात आणि त्या मोठ्याने बोलतात, तुम्ही तुम्ही इथे कशा काय आलात, म्हणजे तुम्ही जगलात. त्यावेळेला लगेच तेजस्विनी बोलते, दाभाडे मावशी प्लीज असं काहीतरी बोलू नका. अहो, तुमचा माझ्यावरती विश्वास नाहीये का? तुम्ही मला ओळखू शकत नाही? अहो, मीच खरी तेजस्विनी आहे. माझ्यावरती विश्वास ठेवा. त्या सरकारने तर मला दरीमध्ये ढकललं होतं आणि माझा जीव कसा वाचला हे माझं मला माहिती. तेव्हा मात्र दाभाडे मावशींना धक्काच बसतो आणि दाभाडे मावशींनी कान्हाला फोन केलेला असतो. घडलेला सगळा प्रकार कान्हाच्या कानावर घातलेला असतो. त्यावेळेला कान्हा दाभाडे मावशींना मोठ्याने बोलतो, मावशी काहीही करा पण त्या बाईला तिथून कुठेही जाऊ देऊ नका. तेव्हा लगेच दाभाडे मावशी बोलतात, कान्हा तू काळजी करू नकोस, त्या बाईला मी माझ्या घरातच बसवून ठेवते. त्यावेळेला लगेच तेजस्विनी बोलते, बरं झालं तुम्ही कान्हाला बोलावलं ते. तेव्हा मात्र दाभाडे मावशी बोलतात, जर का तुम्ही खरंच आमच्या तेजस्विनी वहिनी असाल तर नक्कीच तुम्हाला मी अगदी शांतपणे सांगते, तुम्हाला तुमचा हक्क कान्हा मिळवून देईलच. आणि तेवढ्यात मात्र तिथे कान्हाची एंट्री झालेली असते. कान्हाला बघून तेजस्विनी खूपच खुश होते आणि कान्हा समोर हात जोडत बोलते, कान्हा कान्हा प्लीज माझी आणि माझ्या मुलीची भेट घडवून आण. तेव्हा मात्र कान्हा बोलतो, तुम्हाला हात जोडायची गरज नाही, कारण माझा तुमच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे आणि मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. प्लीज तुम्ही दाभाडे मावशींच्या इथे चला. त्यावेळेला तो तेजस्विनीला घेतो आणि दाभाडे मावशींच्या इथे येतो आणि तो सगळा काही भूतकाळ तेजस्विनीच्या कानावर घालतो. तेव्हा तेजस्विनी बोलते, काय म्हणजे हे सगळं त्या सरकारने केलंय? आता मात्र त्या मनस्विनीला मी सोडणार नाही. त्यावेळेला कान्हा बोलतो, खरं सांगू का तेजस्विनी आंटी, मला माफ करा, मी तुमच्या मुलीचा विश्वासघात केला. तेव्हा मात्र तेजस्विनी कान्हाच्या डोक्यावरून हात फिरवत बोलते, कबीर अरे माझा तुझ्यावरती विश्वास नसणार आहे का? अरे माझा तुझ्यावरती कायम विश्वास असणार आहे. कबीर तू कधीच चुकीचं वागू शकत नाहीस. अरे देवदत्तचा मुलगा आहेस तू. तेव्हा मात्र कबीर बोलतो, तेजस्विनी आंटी पण तुमच्या मुलीच्या बाबतीत मी चुकीचं वागलो. तेव्हा लगेच तेजस्विनी बोलते, हो माझ्या मुलीला जर का तू सर्व काही सांगितलं असतंस तर बरं झालं असतं. त्यावेळेला लगेच तेजस्विनी असं बोलताच कान्हा बोलतो, हो मी सर्व काही सांगायला पाहिजे होतं. हे मला सुद्धा पटतं. माझी सुद्धा खूप मोठी चूक झाली. पण काय करणार, माझ्या फक्त मनात एकच गोष्ट चांगलीच खळबळ माजवत होती, ती म्हणजे माझ्या वडिलांचा बदला. मला त्या सरकारला संपवायचं आहे, संपवायचं. तिला रस्त्यावरती भीक मागताना बघायचं आहे. तिची अवस्था अगदी खूपच विचित्र करायची आहे. त्यावेळेला तेजस्वी कान्हाचा हात हातात घेते आणि कान्हाला बोलते, कान्हा कान्हा तू काळजी करू नकोस, तुझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी तुझ्या सोबत आहे. कान्हा एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा मी कधीच तुला एकटं पाडणार नाही. त्यावेळेला लगेच कान्हा बोलतो, आपण आपल्याला वेळ घालवून चालणार नाही. तेव्हा लगेच तेजस्विनी बोलते, असं काय झालंय कान्हा की आपल्याला कामतांच्या घरात लवकरात लवकर पोचावं लागेल? तेव्हा लगेच कान्हा बोलतो, मी जाताना तुम्हाला सगळं काही सांगतो, पण आता चला. तेव्हा तेजस्विनी आणि कान्हा चाळीतून निघालेले असतात. इकडे सखी मात्र खूपच मूर्खपणा करणार असते. ती प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करत असते आणि तेवढ्यात मात्र मोठ्याने कान्हा ओरडतो, थांबा थांबा सखी मॅडम, अहो काय करताय तुम्ही?
तेव्हा सगळेजण अगदी कान्हाकडे बघत बसतात आणि त्यावेळेला सरकारच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेले असतात. त्यावेळेला सरकार बोलते, हा हा इथे काय करतो? वॉचमॅन, वॉचमॅन लवकर आतमध्ये या आणि याला बाहेर काढा. तेवढ्यात तिथे वॉचमॅन आलेले असतात. त्याच वेळेला लगेच कान्हा बोलतो, हात लावायचा नाही हा. कोण आहे मी माहिती आहे ना, कबीर किर्लोस्कर. मी काय करेन हे तुम्हाला माहिती सुद्धा नाही. त्यावेळेला सखी बोलते, थांबा, काय ना कान्हा, आत्ताच्या आता इथून चालतं पडायचं. त्यावेळेला कान्हा बोलतो, सखी मॅडम, अहो स्वतःची प्रॉपर्टी या बाईच्या नावावरती करताय तुम्ही. अहो जरा तरी विचार करा. सखी मॅडम, तुम्ही जे करताय ना ते चुकीचं करताय आणि असं तुम्ही करू नका, नाहीतर स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घ्या. तेव्हा सखी बोलते, गप्प बस कान्हा आणि आताच्या आता इथून निघून जा. उगाच मध्ये मध्ये काहीही बोलायची गरज नाहीये. तेव्हा लगेच कान्हा बोलतो, सखी मॅडम, अहो जे करताय ना ते थांबवा. या बाईच्या नावावरती प्रॉपर्टी करू नका. तेव्हा लगेच सरकार बोलते, का का तू माझ्या पाठीशी लागलायस? अरे किती वेळा सांगू मी तेजस्विनी राघव कामत आहे. अरे मला खोटं बोलून काय मिळणार आहे, असं का बोलतोयस तू? तेव्हा मात्र कान्हा बोलतो, किती नाटकी बाई आहेस, प्रॉपर्टीसाठी सगळ्यांशी गोड गोड बोलतेस. अगं जर का तू तेजस्विनी राघव कामत असतीस ना, तर तू तुझ्या लेकीचा संसार असा उद्ध्वस्त केला नसतास. तुझ्या लेकीला असं सांगितलं नसतंस की घटस्फोटाच्या पेपरवरती सह्या कर. कोणतीच आई असं सांगू शकत नाही, पण तू मात्र ते केलंस. कारण तुला माहिती आहे, सखीच्या पाठीशी ठामपणे उभा राहणारा जर का कोणी असेल तर तो हा कबीर किर्लोस्कर आहे. म्हणूनच तू घाबरलीस आणि म्हणूनच या घरातून बाहेर काढण्याचा प्लॅन मला आखलास. आणि सखी मॅडम, या गोष्टीला खत पाणी मात्र तुम्ही घातलं. हे सर्व तुमच्यामुळे झालं सखी मॅडम, तुमच्यामुळे. तेव्हा मात्र सखी खूपच चिडलेली असते. त्यावेळेला सखी बोलते, आत्ताच्या आता निघून जा. आणि सखीने प्रॉपर्टीचे पेपर हातात घेतलेले असतात आणि त्यावरती ती सह्या करत असते. तेवढ्यात मात्र तेजस्विनी येऊन सखीचा हात धरते. सगळेजण तेजस्विनीला बघून थक्क होतात. त्यावेळेला सखीचं लक्ष सुद्धा तेजस्विनीकडे जातं आणि ती मोठ्याने बोलते, तू तू इथे काय करतेस मनस्विनी मावशी? तेव्हा लगेच तेजस्विनी बोलते, सखी सखी शांत हो. आता मात्र मी तुझं काहीच ऐकणार नाही. सखी तुला कळतंय का तू काय करतेस ते? सखी हे करू नकोस, कारण मी तेजस्विनी राघव कामत आहे. तेव्हा सरकारला मात्र खूपच राग आलेला असतो आणि सरकार स्वतःशीच बोलते, वाट लागली. आता सगळं काही संपल्यात जमा आहे. आता मला शांत राहून चालणार नाही. आता मात्र काही करून मला लवकरात लवकर हिला बाहेर काढलं पाहिजे, नाहीतर सगळं काही संपलं. त्याच वेळेला लगेच कान्हा मोठ्याने बोलतो, सरकार, काहीही करण्याचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेशील. कारण खऱ्या तेजस्विनीची आता एंट्री झालेली आहे आणि तुझा खरा चेहरा लवकरच सखी समोर येईल. तेव्हा लगेच सरकार सखी जवळ जाते आणि सखीला म्हणते, सखी सखी बाळा, माझ्यावरती विश्वास ठेव. मीच तुझी आई आहे बाळा. बाळा बघितलंस, ही बाई मुद्दामून इथे आले कारण तू माझी आता प्रॉपर्टी माझ्या नावावरती करतेस म्हणून. त्यावेळेला लगेच सखी बोलते, आई आई तू काळजी करू नकोस. आई माझ्यावरती विश्वास ठेव, मी आज तुझ्या नावावरती प्रॉपर्टी करणार. तेव्हा मात्र खरी तेजस्विनी बोलते, सखी सखी हा वेडेपणा नाही केलास तर बरं होईल. सखी काय करतेस तू? तुला तरी कळतंय का? एक गोष्ट लक्षात ठेव सखी, आता जर का तू सगळी प्रॉपर्टी हिच्या नावावरती केलीस तर पुढच्या काही क्षणात ही तुला घराबाहेर काढेल. तेव्हा मात्र सखी चांगलीच गोंधळते. त्यावेळेला गौतम सखीला बोलतो, सखी सखी असं काहीतरी करू नकोस ज्यामुळे तू स्वतःचीच वाट लावशील. सखी प्लीज जरा विश्वास ठेव. त्यावेळेला सखी बोलते, गौतम काका, तुझा सुद्धा या आलेल्या बाईवरती विश्वास आहे? तेव्हा लगेच गौतम बोलतो, हो, माझा सुद्धा या आलेल्या बाईवरतीच विश्वास आहे. कारण ही बाई खोटं बोलत नाहीये सखी. सखी ही बाई जे काही सांगते ते खरं आहे. आपल्या घरात असणारी बाई दुसरी तिसरी कोणी नसून ही सरकारच आहे याची मला खात्री आहे. तेव्हा मात्र सखीच्या हातातून पेन खाली पडतो. त्यावेळेला सरकार स्वतःशीच बोलते, नाही नाही, असं होऊन चालणार नाही. असं जर का झालं तर माझ्या हातून सगळं काही जाणार आणि मला मात्र आता शांत राहून चालणार नाही. काही करून मला लवकरात लवकर निर्णय घेतलाच पाहिजे.
नाहीतर सखी नावाचे प्याद माझ्या हातातून सुटलं तर मात्र सगळं काही संपल्यात जमा आहे. त्यावेळेला सखी मोठ्याने बोलते, हो, मी प्रॉपर्टी नावावर करण्याआधी थांबते, कारण मला कळतच नाहीये की मी काय करावं ते. आता मात्र हा विषय इथल्या इथे थांबवा. तेव्हा लगेच सरकार बोलते, याचा अर्थ तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे तर म्हणजे तू हे सर्व मुद्दामून करते सखी. सखी, तुझा या बाईवरती विश्वास आहे. त्यावेळेला सखी बोलते, असं काही नाहीये आई, मी आता सुद्धा तुलाच आई म्हणते, पण माझ्यासोबत ज्या ज्या गोष्टी घडल्यात ना त्या गोष्टी लक्षात घेता मलाच कळत नाहीये की मी कोणावरती विश्वास ठेवू ते. आणि म्हणूनच कदाचित मला भीती वाटते. मला असं वाटतं की सगळं काही संपल्यात जमा आहे. आई आई प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. तेव्हा लगेच कान्हा बोलतो, सखी मॅडम, अहो तुम्ही कोणाला विनवण्या करताय? ती बाई फक्त स्वतःचाच विचार करू शकते, स्वार्थी आहे ती, स्वार्थी. तुम्ही जर का सह्या करत नाही आहात हे बघितल्यानंतर तुमची आई असती तर तिने लगेच म्हटलं असतं, सखी सखी बाळा तू लोड घेऊ नकोस, तुला नाही ना करायच्या आहेत सह्या, नको करूस, विषय सोड, मला तुझ्यापेक्षा काही एक महत्वाचं नाहीये. पण या बाईला काय वाटतं बघा ना, तुम्ही सह्या करत नाही आहात तर तुम्ही तिला आई म्हणून स्वीकारतच नाही आहात असंच वाटतं. तेव्हा लगेच सरकार बोलते, का का आमच्या मुलीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करतोयस? अरे काय तुला मिळतं असं वागून? त्यावेळेला कान्हा बोलतो, गप्प बस, अगं तुझ्यासारख्या मूर्ख बाईला तर मी सोडणार नाही. त्यावेळेला लगेच सखी बोलते, हे बघा तुम्ही सुद्धा इथेच राहा. ती खऱ्या तेजस्विनीला म्हणत असते. त्यावेळेला तेजस्विनी म्हणते, मी जर का इथे राहणार असेल तर माझ्यासोबत कान्हा सुद्धा राहणार, कारण माझ्या सेफ्टीसाठी या घरात कोणीतरी पाहिजे आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून कान्हाच आहे. तेव्हा लगेच सरकार बोलते, नाही, या माणसाला या घरात जागा नाही. तेव्हा सरकारच्या डोळ्यात तो परत एकदा आक्रोश सखीला दिसतो. त्यावेळेला सखी बोलते, असं काय बोलताय, मला तर कळतच नाहीये, प्लीज प्लीज त्याला राहू दे तिथे. जर का या मॅडमचं खरोखर असंच म्हणणं असेल तर त्याने इथे राहिलेलंच बरं. त्यावेळेला गौतम बोलतो, वहिनी वहिनी अगं असं का वागतेस? हे बघ, जरी कितीही काही असलं तरी कोर्टाने 1 महिना तरी सखी आणि कान्हाला एकत्र राहायला सांगितलेलं आहे आणि म्हणूनच कान्हा इथे राहू शकतो, तू त्याला अडवू शकत नाहीस. तू असा विचारच का करतेस? तेव्हा मात्र सरकारचा नाईलाज होतो आणि सरकार शेवटी कान्हाला घरात ठेवण्यासाठी तयार होते. त्यावेळेला सरकार स्वतःशीच बोलत असते, हा इथे राहणार म्हणजे सगळं काही संपल्यात जमा आहे. आता मला माझा योग्य तो एक्का काढावाच लागेल आणि या कान्हाला या घरातून बाहेर काढावं लागेल, त्याशिवाय मला शांत बसून चालणार नाही. तेवढ्यात मात्र कान्हा तेजस्विनीला बोलतो, तेजस्विनी आंटी चला आतमध्ये, आणि तो तिला तिच्या रूम मध्ये घेऊन जातो. तिकडे तेजस्विनी तिच्या रूम मध्ये आलेली असते. तेव्हा ती कान्हाला बोलते, कान्हा, पुन्हा एकदा मी माझ्या सखीला गमावलं असं मला वाटलं. कान्हा, माझ्यापासून माझी सखी कायमची दूर गेली असं मला वाटतंय. तेव्हा कान्हा बोलतो, प्लीज प्लीज तुम्ही असा विचार सुद्धा करू नका. प्लीज तुम्ही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता हा विषयच वाढवायचा नाहीये. प्लीज स्वतःला शांत ठेवा तुम्ही. तेव्हा मात्र तेजस्विनी बोलते, कान्हा कान्हा अरे माझ्या मुलीला मी असं दूर नाही बघू शकत. तेव्हा कान्हा बोलतो, फक्त हे थोडे दिवसांसाठी आहे. एकदा जर का तुम्ही तेजस्विनी राघव कामत आहात हे सिद्ध झालं तर मात्र सगळं काही तुमच्या लक्षात येईलच. तेव्हा मात्र तेजस्विनी बोलते, कान्हा पण आता करायचं काय? आणि त्याच वेळेला तिथे सरकारची एंट्री झालेली असते. सरकार मोठ्याने बोलते, तुला काय वाटलं तू जे काही करतोयस ते योग्य करतोयस का? तू मुद्दामून हे सर्व करतोयस ना, तुला सोडणार नाहीये मी आणि सगळ्या गोष्टी आता तुझ्याशी नक्कीच मी बोलणार. त्यावेळेला लगेच गौतम पाठीकडून बोलतो, तेजस्विनी वहिनी अगं काय झालं, तू एवढ्या तावातावात इथे का आलीस? तेव्हा लगेच तेजस्विनी बोलते, गप्प बस गौतम भाऊजी, तुम्हाला मुद्दामून नाटकं करायची गरज नाही, तुम्ही सुद्धा या सर्व गोष्टींमध्ये सामील आहात हे मला माहिती आहे. तेव्हा गौतम बोलतो, माहिती आहे ना, मग तूच सरकार आहेस हे सुद्धा मला माहिती आहे आणि तुझा हा बाजार मी उठवल्याशिवाय राहणार नाही. या घरातल्या खऱ्या तेजस्विनी राघव कामतला आता समोर तर आम्ही आणलंय, पण तिला तिचा हक्क मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा सरकार बोलते, बघूया ना कोण जिंकतंय आणि कोण हरतंय ते.
तेव्हा लगेच खरी तेजस्विनी बोलते, मनस्विनी हे सर्व वागून तुला काय मिळतंय? मनस्विनी तुला असा विचार करायची गरजच नव्हती. मनस्विनी तू मला तरी ढकललंस, मला स्वतःच्या स्वार्थापायी. तेव्हा लगेच सरकार बोलते, हो ढकललं, कारण मला ही प्रॉपर्टी पाहिजे आणि ही प्रॉपर्टी मिळवण्यासाठी मी कोणत्याही थराला जाईन, कोणालाही संपवेन, पण शांत बसणार नाही. आता मात्र सगळं काही संपल्याच जमा आहे आणि मी तर आता तुला संपवणारच. तेव्हा कान्हा बोलतो, एक मिनिट मनस्विनी, म्हणजे सरकार, आता तुझी वाट लागायचे दिवस सुरू झाले. आता तू संपलीस एवढं मात्र लक्षात ठेव. तेव्हा लगेच मनस्विनी बोलते, बस, माझ्यावरती नको ते आरोप करूच नकोस. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरी सुद्धा सरकार आता मात्र पूर्णपणे संपणार. त्यावेळेला लगेच कान्हा बोलतो, सरकार, आता सरकारची वाट लागणार आणि सरकार रस्त्यावरती भीक मागणार. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर तेजस्विनीच्या येण्यामुळे सखीला खरी तेजस्विनी कोण हे समजेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.